पहिले हे जे 38 श्लोक आहे त्याच्यामध्ये सुरुवात भगवंताच्या वचनाने होते. भगवंताने काही कठोर वचनांच्या द्वारे अर्जुनाला उठवण्याचा प्रयत्न केला. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. तुझ्या हृदयामध्ये दौर्बल्य आलं, याला तू सोड, वीर वृत्ती जागी कर. ही कायरांची वृत्ती आहे किंवा करुणा वृत्ती आहे. युद्धक्षेत्रामध्ये करुणेचं काही स्थान नाही आहे. तिथे तर न्याय करावा लागतं आपल्याला आणि त्यासाठी लढावं लागतं, त्यासाठी वीर व्हावं लागतं. कवी संमेलन जर असेल तर तिथे करुण रस चालेल, काव्य पठण वगैरे. पण आता इथे तर काय, एकमेकाला मारण्यास उभे आहे लोक. आणि तुझा पक्ष धर्माचा आहे म्हणून तू उभं राहा आणि युद्ध कर. अर्जुनाने ते सगळं ऐकलं तरी त्याचं मन काही मानत नव्हतं. तो म्हणतो नाही नाही, हे माझे गुरु लोक आहे, मोठे लोक आहे, यांच्यावर कसं काय युद्ध करायचं. पण शेवटी तो म्हणतो की आता मला तर काही कळत नाहीये, तुम्हीच सांगा. आणि त्यांनी छान पाऊल उचललं त्यांनी, ते म्हणजे तो शरणागत झाला. त्याला म्हणतात प्रपत्ती. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्न यद्वा जयेम यदि वानो जयेयु यानेव हत्वा जिजीविषाम. म्हणजे मला काही कळत नाही काय आहे बरोबर, जिंकणं बरोबर आहे की इथून परावृत्त होणं बरोबर आहे. तर तो म्हणतो तुम्हीच सांगा. आणि असं करून तो शरणागत होतो. मग 11व्या श्लोकापासून भगवंतानी उपदेश देण्यास प्रारंभ केला. आणि तिथे आलेलं आहे प्रहसन निव, चेहऱ्यावर हास्य ठेव. त्याचा संकेत असा आहे की आता मी तुला असं काही ज्ञान देईन ज्याच्याद्वारे तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य येईल, म्हणजे आनंद मिळेल. सध्या तू कसा आहे, विषादग्रस्त, खिन्न आहे. मुखम च परिशुष्यत, कोरड पडली तुझ्या तोंडाला, नीट उभा सुद्धा राहता येत नाही तुला, घाम सुटलाय सगळा. पण आता जे काही मी सांगत आहे जर तू नीट ऐकलं तर तुझ्या मनाची स्थिती पालटे. आणि मग भगवंतानी सुरुवात केली. आणि पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी सिक्सर लावला, ज्याला म्हणतात सिक्सर क्रिकेटमध्ये, पहिल्या बॉलवरच. म्हणजे पंडित लोक शोक करत नाही, ज्ञानी लोक. पंडित शब्दाचा अर्थ मी काहीतरी सांगितला होता, आता विचारत नाही मी. आत्मविषया बुद्धी, त्याला म्हणतात पंडा बुद्धी. ज्याच्यामध्ये पंडा नावाची एक बुद्धी आहे. पंडा म्हणजे काशीमधले जे पंडे ते नाही, त्यांनाही पंडे म्हणतात ना. इथे पंडा म्हणजे ज्यांना आत्मज्ञान झालेले आहे असे लोक पंडित. पाशम दहति पंडिता, कैवल्य उपनिषदामध्ये आलेलं आहे की जे पंडित असतात ते बंधन त्यांचं पूर्णपणे नष्ट झालेलं असतं, कारण ज्ञान झालेलं असतं. तर बंधन नाही म्हणजे शोक नाही. तर असे जे अशोकवंत, कौपिन पंचकम मध्ये शंकराचार्यांनी त्यांना म्हटलेलं अशोकवंत, शोक नाही त्यांना. तरति शोकम आत्मवित. आत्मज्ञानी लोक शोक सागराच्या पलीकडे जातात. शोकाचं कारण आहे अविचार, अज्ञान, चुकीची समज, भ्रांती, नीट विचार न करणे, चुकीचा विचार किंवा अविचार.
शोक निवृत्तीचा उपाय काय? राईट विचार, राईट थिंकिंग. आमच्या गुरुजींनी एक पुस्तक लिहिलं आहे, राईट थिंकिंग. विचार सगळेजण करतात, पण चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या दिशेचाच विचार. तर भगवंतानी इथे सुरुवातीलाच सांगितलं की विचार कसा करायचा आणि विचार कोणत्या विषयाचा करायचा हा मुख्य मुद्दा आहे. प्रथम करा हा विचार पुरता. एका नाटकाची ती नांदी आहे. प्रथम करा हा विचार पुरता. विचार कशाचा करायचा आहे? तर म्हणे आत्मवस्तूचा विचार करा. आणि देवानी पहा एकदम सुरुवात केली आत्मज्ञानाने. आणि ते काय म्हणतात? एक देह आहे, एक देही आहे, एक शरीर आहे, एक आत्मा आहे. आता मी परत सगळं सांगत नाही, पण जवळजवळ 20-22 श्लोकांमध्ये भगवंतानी आत्मज्ञान सांगितलंय, आत्म्याचे लक्षण सांगितले आणि परत परत सांगितलं की तूच तो आत्मा आहे. आत्मा कसा आहे? तर म्हणे अविकारी. किती वेळा सांगितलंय? अविकारी, निर्विकार. अविकार्यो यमुच्यते. त्याच्यामध्ये काही विकार नाही. विकार म्हणजे बदल, परिवर्तन. कारण कोणीच त्याच्यावर क्रिया करू शकत नाही. क्रियेच्या द्वारे आपण विक्रिया करतो, मारतो, तोडतो, पण त्याचा काही आकारच नाही, तर त्याच्यावर कोणची क्रिया? याच्यावर आपण विचार केला होता. नैनम छिंदंती शस्त्राणी हा श्लोक आला होता का आधी? किती लोकांना वाटतं आलेला आहे श्लोक मागे. त्यानंतर आत्म्याचं एक लक्षण सांगितलं होतं, अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततम. म्हणजे आत्मा म्हणजे कशी लहानशी छोटीशी काही वस्तू नाहीये. चैतन्य म्हणजे आपल्यामध्ये जीवन तत्व जे, ज्याच्यामुळे आपण जगत आहोत. आणि त्याचा काही एक विशिष्ट आकार नाहीये, परिच्छिन्न नाहीये. परिच्छिन्न म्हणजे सीमित, मर्यादित नाही. एका शरीरामध्ये ते, एका मनामध्ये असं नाहीये. ततम, व्याप्तम. जी वस्तू जेवढी जास्त सूक्ष्म ती तेवढी जास्त व्यापक. याच्यावर आपण विचार केला होता. तर अविकारी आहे, व्यापक आहे, देहापासून वेगळी आहे. देह वद्य आहे, पण देही अवद्य आहे. त्यानंतर एक शब्द आला होता अप्रमेय. अप्रमेय म्हणजे ज्याला प्रमाणांच्या द्वारे आपण पाहू शकत नाही. इंद्रियांच्या द्वारे, मनाच्या द्वारे ना. प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन. जसं आपण चष्म्यानी पाहतो, टेलिस्कोपनी लोक चंद्र सूर्य पाहतात. प्रमाण आहे, साधन आहे. ताप आला तर आपण कशाने पाहतो? थर्मामीटर, प्रमाण आहे. तर प्रत्येक विषयाला जाणण्यासाठी एक विशिष्ट प्रमाण असतं. पण आत्म्याला अशा कोणत्याच प्रमाणाच्या द्वारे जाणू शकत नाही. कारण ते अतिसूक्ष्म आहे, निराकार आहे, सगळ्यांच्या पाठीमागे आहे. सगळे प्रमाण ज्याच्याद्वारे काम करत आहे, आत्मा तो आहे. असं पहा, अगदी सर्वोच्च पातळीवरून सुंदर ज्ञान दिलेलं आहे. एक एक श्लोक म्हणजे एक एक मोती आहे. त्यानंतर देवाने सांगितलं की शरीर म्हणजे वस्त्र आहे, वासांसी जीर्णानि. आणि त्याच्यावर सुद्धा आपण चिंतन केलं होतं. जसे कापड आपलं फाटतं तर आपण काय करतो? रफू करतो. त्याचप्रमाणे लोक शरीराला सुद्धा रफू करतात. सर्जन लोक, डॉक्टर लोक सांगितलं. पण एकाने विचारलं की हे डॉक्टर लोक चेहरा असं लपवून का
हे करतात ऑपरेशन, मास्क लावतात ना. म्हणजे यासाठी की जर ऑपरेशन सक्सेसफुल नाही झालं तो ओळखता नाही येणार. गंमत म्हणून सांगतो, म्हणून चेहरा लपवतात. तर ते जसं ऑपरेशन करतात, शरीराला असं कापतात, शिवतात, जसं वस्त्र आहे. कबीरदासजी म्हणून म्हणतात, चदरिया झिनी रे झिनी. आपण ते भजन सुद्धा म्हणतो. तर वस्त्र आहे, मी वस्त्रापेक्षा वेगळा. त्याचप्रमाणे शरीर आहे, शरीरापासून मी वेगळा. पण काय झालंय, तादात्म्यामुळे हा भेद आपण विसरूनच गेलो, पूर्णपणे विसरलो. आणि हे तर जेव्हा इथे गीता किंवा वेदांत काही ऐकतो तेव्हा हा विचार आपल्या कानामध्ये पडतो की अच्छा, शरीर वेगळं आहे, मी वेगळा आहे. बाहेर बाजारामध्ये, मार्केटमध्ये, पार्टीमध्ये असं कधी विचार होतो का? शरीर वेगळा आहे, मी वेगळा आहे. हे सगळे विचार कुठे ऐकायला मिळतात? जिथे अध्यात्माची चर्चा आहे. तर अनादी काळापासून आपण या शरीराशी काय एकरूप झाले. म्हणून एकदम असं सांगतात की तुम्ही वेगळे, कळत नाही एकदम. हिंदीमध्ये एक स्वामीजी म्हणायचे, जन्म जन्म की काई एक के जन्म में कैसे जाई. काई म्हणजे शेवाळ, आणि अनेक जन्मापासून ते शेवाळ साचलेलं आहे, एका जन्मामध्ये कसं जाईल? जसं काही आपण पातेलं वगैरे आहे, ठेवलेलं आहे किती वर्षापासून, घासलंच नाही कधी, स्वच्छ केलंच नाही, मग त्याला किती घासावं लागतं. त्याचप्रमाणे आहे, हा विचार असा जमून बसलेला आहे की मी शरीर आहे बस. देहोहम. विवेक चूडामणीमध्ये आद्य शंकराचार्य म्हणतात, देहोहम इत्येव जडस्य बुद्धी. देह मी आहे ही जड लोकांची बुद्धी आहे. म्हणजे जे जड लोक आहे ते असं म्हणतात. असं शंकराचार्य म्हणत आहे बरं का, मी नाही म्हणत आहे. स्वामी तुम्ही आम्हाला म्हणत आहात. सत्य आहे ते सत्य आहे. देहोहमित्येव जडस्य बुद्धी देहेच जीवेच विदुषस्त्वहमधी. म्हणजे जर थोडा विचार केला तर मग देह वेगळा आणि जीव वेगळा आहे हे कळतं. काय? देह आणि जीव. मी जीव आहे. आणि जो ब्रह्मज्ञानी असतो मग त्याला काय कळतं? ब्रह्माहमित्येव सदात्मनी. मी जीव नाही, मी शिव आहे. तर पहिली पायरी काय? म्हणजे जिथे आपण उभे आहोत, देहोहम. देहोहम पासून जीवोहम, जीवोहम पासून शिवोहम, असा हा प्रवास आहे. आणि तुम्हाला जर लक्षात असेल तर आपण याच्यावर चिंतन केलं होतं की जर तुम्हाला एकदम आत्मा कळत नाही तर कमीत कमी जीव माना तुम्ही. जीव म्हणजे मी करणारा, भोगणारा, सुखी दुखी होणारा, याला म्हणतात जीव. जीवात्मा आपण जे म्हणतो. आणि जीवात्म्याचं जर खरं स्वरूप पाहिलं तर मग शुद्ध आत्मा. परत परत विचार करू याच्यावर आपण. जीव म्हणजे काय? प्रतिबिंबाप्रमाणे. प्रतिबिंबाने जर विचार केला की मी कोण आहे तर त्याला काय कळेल? मी बिंब आहे. प्रतिबिंब अनेक असतात, त्याचप्रमाणे जीव अनेक आहे, पण चैतन्य एक आहे. त्याला शुद्ध आत्मा म्हणतात. तर देवानी इथे हे सगळं ज्ञान दिलं आहे. मग 7 श्लोकांमध्ये भगवंतानी अगदी व्यावहारिक पातळीवरून उपदेश केला. लक्षात आहे का तुम्हाला? की अरे अर्जुना, तू जरा समाजाचा विचार कर. आत्मविचार नाही कळते तुला? नाही कळत आहे. म्हणे अगदी
एक सामान्य माणसाची जी बुद्धी आहे किंवा तो जसा विचार करतो तसा तू विचार कर. समाजामध्ये तू उभा आहे आणि इथून जर तू पळ काढला तर लोक काय म्हणतील तुला? कायर आहे, गांडीव वगैरे नुसतं काय फोटो घेण्यासाठी तू फक्त ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये काही शक्ती नाहीये. निंदंतस्तव सामर्थ्यम ततो दुःख तरंगणुकीम. तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील लोक. सगळे लोक म्हणतील उगीच स्वतःला मिरवत होता की मी धनुर्धारी आहे, वीर आहे. खरं तुझा स्वभाव होता मला कळला. निंदा करतील. त्यानंतर अवाच्यवादांश्च बहु. असं काही काही बोलतील जे ऐकण्यासारखं नाहीये आणि बोलण्यासारखं नाहीये. असे शब्द तुझ्यासाठी ते वापरतात. आणि असं म्हटलेलं आहे की जो माणूस फार प्रसिद्ध आहे, यशस्वी आहे, त्याची जर निंदा झाली तर त्याला इतकं वाईट वाटतं, म्हणजे मरण्यापेक्षा जास्त वाईट त्याला वाटतं. तो म्हणतो याच्यापेक्षा मरून गेलो असतो बरं झालं असतं. संभावितस्य चा कीर्ती मरणात अतिरिच्यते. हे सगळे श्लोक आलेले आहे मागे. तर असं अगदी सामान्य स्तरावरून देव समजतो. आणि ते म्हणतात अरे तू युद्ध केलं तर पहा किती फायदा आहे. तू जर मेला तर तुझी चांगली गती होईल, जिंकला तर पूर्ण राज्य मिळेल. इंग्रजीमध्ये म्हणतात नथिंग टू लूज. तू काहीच गमावणार नाहीये. तुझ्या दोन्ही हातात काय लाडू आहे. हातो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने खूप समजावलं. आणि मग एक शेवटचा श्लोक म्हटला त्यांनी की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. म्हणजे तू जास्त विचार करू नको, तू फक्त आपल्या ड्युटीचा विचार कर. कर्तव्य कर्म तुझं कर्तव्य आहे. तू क्षत्रिय आहे, योद्धा आहे, सेनापती आहे. ही तुझी जी ओळख आहे ना, ही जरा तू जागी कर. उदाहरण दिलं होतं तुम्हाला मारुतीचं, लक्षात आहे का? जसं मारुती विसरला होता आपलं सामर्थ्य, कोणी आठवण करून दिली होती? जांबुवान. जसं मी तुम्हाला आता आठवण करून दिली श्लोकांत. हो हो, ऐकलंय. त्याचप्रमाणे तिथे मारुतीला एकदम सामर्थ्य. इथे कृष्ण अर्जुनाची जी खरी ओळख आहे ती त्याला सांगत आहे. तू विसरला आहे, तू कोण आहे? एवढे युद्ध तू आधी जिंकले, पळतो काय इथून? आणखीन समबुद्धी ठेवून युद्ध करतो. हे आपल्यासाठी खरं म्हणजे उपदेश आहे. आपलं कर्तव्य आपल्याला करायचं आहे, राग द्वेष सोडून. हे पहा, आपल्याला काय कर्तव्य अनेक आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा दोन टाईपचे कर्तव्य आहे. आवडणारे कर्तव्य, न आवडणारे कर्तव्य. इंग्रजीमध्ये एक शब्द होता प्लेझेंट ड्युटी. ड्युटी नेव्हर प्लेझेंट आर अनप्लेझेंट. ड्युटी इज ड्युटी. तुम्हाला ती आवडती की नाही आवडत ती करायची आहे. तर आता त्याला आवडत नाहीये युद्ध करणं. आपल्याला सुद्धा काही काही असे धर्म आहे, कर्तव्य, अरे आता जावं लागेल समाजामध्ये, तर लग्नासाठी जावं लागेल, माझी तर इच्छा नाहीये, किंवा उलट करा बोलवावं लागेल. आता कर्तव्य आहे म्हणून मी करतो, त्याच्यामध्ये काही तिला आनंद नसतो. इथे देव म्हणतो हे सगळं सोड. जर समबुद्धीने तू केलं तर नैवम पापम अवाप्स्यसि, त्याचा परिणाम चांगला होईल. बस करायचंय आनंदाने का. रडत रडू
करण्यापेक्षा आनंदाने करा. जर करायचंच आहे अभ्यास करायचाच आहे तर मग करा ना. नैवम पापम, पाप तुला मिळणार नाही, पापाची प्राप्ती होणार नाही. पाप म्हणजे दुःख थोडक्यात सांगायचं. तर कर्तव्य केलं नाही तर जास्त दुःख होईल. तुला वाटतंय की युद्ध केल्याने दुःख होईल, म्हणजे नाही केल्याने जास्त दुःख होईल. तर याप्रमाणे हा असा सगळा विचार इथपर्यंत झाला. आता इथे भगवान भाष्यकार म्हणजे शंकराचार्य. तुम्ही काल प्रवचन ऐकले ना, शंकराचार्यांचं नाव काय? भाष्यकार. त्यांनी भाष्य लिहिलेलं आहे आणि ते भाष्य कसं आहे? प्रसन्नम गंभीरम. भाष्यकारांबद्दल आपण ऐकलं, पण आता त्यांनी काय लिहिलंय, त्यांचे काय शब्द आहे, ते जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत खरी ओळख होत नाही. तर इथे भाष्यकार त्या गीतेच्या श्लोकाशी एक रूप होऊन भाष्य लिहित. जणू काही कृष्णाच्या मनामध्ये त्यांनी आपलं मन टाकून आणि इतकं सुंदर त्यांनी भाष्य याच्यावर केलंय. जो जो विषय सांगितला तो असं उलगडून ते सांगतात. आता वैद्य ते म्हणतात, शोक मोह अपनयनाय लौकिक न्याय उक्त. शोक मोहाच्या निवृत्तीसाठी भगवंतांनी लौकिक न्याय सांगितलं. म्हणजे जे आता मी सांगितलं, निंदा होईल, अपमान होईल वगैरे वगैरे. स्वधर्म तुझा आहे ते तू केला पाहिजे. आणखीन परमार्थ दर्शनम तू इह प्रकृतम तच्च उत्तम. आणि परमार्थ दर्शन सुद्धा त्यांनी घडवलं. म्हणजे परमार्थ म्हणजे आत्मा. आज मी सकाळच्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं, परमार्थ म्हणजे अर्थ म्हणजे वस्तू. लक्षात घ्या, अर्थ म्हणजे काय? अर्थाचा अर्थ वस्तू असतो बरं का. तर परम अर्थ म्हणजे परमवस्तू, त्याच्यापेक्षा जास्त बहुमोलाची किमतीची काही वस्तू नाही, त्याला म्हणतात परमार्थ. आपण परमार्थ म्हणजे काय? देवधर्माला परमार्थ म्हणतो. ठीक आहे, परमार्थ घडत नाही हो, काय करावं, प्रपंचामध्ये अडकलं. रामदास स्वामी म्हणतात, प्रपंच करावा नेटका मग परमार्थ. प्रपंचच नेटका होत नाही तर परमार्थाची वेळच येत नाही. प्रपंचच करता करता. तर परमार्थ म्हणजे आत्मा, परमवस्तू. परमवस्तूचं चिंतन म्हणजे परमार्थ चिंतन. हा, परमवस्तू का म्हटलेली आहे? कारण की अरे हे कुठून आपको कसं काय चालू झालं? परमार्थ दर्शन म्हणून रामदास स्वामी म्हणतात, परमार्थी नाही तो भिकारी, परमार्थी तो राज्यधारी. किती सुंदर वाक्य आहे. म्हणे ज्याच्याकडे परम वस्तू मिळाली तो महाराज आहे, तो सगळ्यात मोठा राजा, राज्यधारी. आणि जर परमार्थ नसेल तर किती चक्रवर्ती सम्राट असेल तरी तो भिकारी. याचा अर्थ असा आहे की धनसंपत्तीच्या बाबतीत तो खूप संपन्न आहे, पण समाधान, आनंद, शांती, तृप्ती, ज्ञान या बाबतीत तो काय? भिकारी, दरिद्री. म्हणून परमार्थदर्शी. म्हणून पहा, शिवाजी महाराजांनी आपलं राज्य सगळं कोणाला दिलं? कोणाच्या झोळीत टाकलं? समर्थ. तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ. हा, समर्थांनी छान केलं. ते म्हणाले, ठीक आहे, आता मी आजपासून राजा आहे, पण आता माझ्या वतीने तू राज्य कर. हा शिवजयंती आहे ना, म्हणून स्मरण केलं मी. तर महाराजांनाही माहित आहे की श्रेष्ठ म्हणजे गुरु श्रेष्ठ, संत श्रेष्ठ. आणि जे असे सदाचारी धार्मिक राजे असतात ते नेहमीच असे
परमार्थी लोक जे आहे त्यांना आदर देतात. आता दशरथाच्या दरबारामध्ये वसिष्ठ आहे. चंद्रगुप्त एवढा मोठा झाला चाणक्यामुळे. तो अगदी संन्यास वृत्तीने राहायचा चाणक्य, काही नाही. तर परमार्थ दर्शनम 20 श्लोकांमध्ये त्या परमार्थाची चर्चा भगवंतानी केली असं इथे भाष्यकार म्हणतात. आणि आता इह ही दर्शिते पुनः शास्त्र विषय विभागे. आता 39 श्लोकांमध्ये भगवंत परत विभागणी करून सांगत आहे. सुंदर आहे. तर असे काय तुम्ही काय करा, गट बनवून घ्या. 11 ते 30 श्लोक आत्मदर्शन परमार्थ दर्शन, 31 ते 38 व्यावहारिक. अच्छा, 11च्या आधीचे श्लोक त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता अर्जुनाची शरणागती. आता 39 श्लोकापासून तर 52व्या श्लोकापर्यंत 53व्या श्लोकापर्यंत काय व्यावहारिक गोष्ट. आता 39 पासून 52 पर्यंत भगवंतानी कर्मयोग सांगितला आहे, लक्षात घ्या. आणि मग 53व्या पासून 53 प्रश्न आहे अर्जुनाचा 54 मध्ये, आणि मग 55 ते शेवटपर्यंत स्थितप्रज्ञाचे लक्षण, ज्ञानीचे लक्षण. परत मी तुम्हाला सांगेन. आता पहा 39वा श्लोक, याच्यात सुंदर भगवंत म्हणतात की आत्तापर्यंत मी काय सांगितलं आणि आता तुला मी काय सांगत आहे. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि. अर्जुनाला म्हणतात हे पार्थ. पार्थ शब्दाचा अर्थ पृथा पुत्र. पृथा म्हणजे कुंती, तो कुंती पुत्र आहे. एक नाव आहे कौंतेय, ते अर्जुनाचं नाव. आणि पार्थ शब्दाचा आध्यात्मिक अर्थ असतो प म्हणजे परमात्मा, अर्थ म्हणजे प्रयोजन, अर्थ म्हणजे उद्देश, उद्दिष्ट. ज्याच्या जीवनामध्ये परमात्माच एकमेव ध्येय आहे त्याला म्हणतात पार्थ. किती सुंदर अर्थ आहे. म्हणजे जो परमात्माला जाणण्याची इच्छा करत आहे त्याला म्हणतात पार्थ. तर इथे जवळजवळ 50 पार्थ बसले आहेत असं म्हणू शकता. वा वा स्वामी, छान. असंच सांगा जरा आमच्याबद्दल. तर प म्हणजे परमात्मा, पार्थ. हे पार्थ शृणू, आता तू ऐक. ऐक. अर्जुन म्हणतो मी ऐकतच आहे, आणि आता जरा लक्ष देऊन ऐक. आणि हा जो शब्द आहे आपल्यासाठी त्यांनी सांगितलेला आहे. अर्जुनापेक्षा जेवढे कोणी श्रोते आहे मध्ये मध्ये शृणू शृणू शब्द येतात. ते वक्त्याला मध्ये मध्ये म्हणावं लागतं हा लक्ष देऊन ऐका. आमचे स्वामी पुरुषोत्तमानंदजी म्हणायचे वा ऐकताय की झोपताय असं ते म्हणायचे. शृणू शब्द जागृत करण्यात. ऐक. ठीक आहे. शृणू काय तर म्हणे पहा एषा ते सांख्य बुद्धी अभिहिता. अभिहिता म्हणजे कथिता, उक्ता. आत्तापर्यंत मी तुला सांख्य बुद्धी सांगितली.
सांख्य बुद्धी. सांख्य बुद्धीचा अर्थ आहे इथे आत्मज्ञान. इथे सांख्य शब्दाचा अर्थ आहे आत्मा. लक्ष देऊ नाही का बरं का, कारण सांख्य शब्द घोटाळा करतो. सांख्य म्हणजे ते एक दुसरं तत्वज्ञान आहे, ते इथे नाहीये. प्रकृती पुरुष कपिल मुनींचं ते नाही. सांख्य शब्द वेदामध्ये किंवा या गीतेमध्ये ज्ञानाच्या अर्थाने आलेला आहे, आत्मज्ञानाच्या. सांख्य. आता या सांख्य शब्दाची कशी उत्पत्ती झाली, तर सांख्यमध्ये ख्या धातू आहे. ख्या म्हणजे सांगणे, बोलणे. आपण म्हणतो ना व्याख्यान, आख्यान, उपाख्यान, कपिलोपाख्यान. तर ख्या ख्या म्हणजे सांगणे. संख्या. संख्या म्हणजे सम्यक ख्यायते अनया, ज्याच्याद्वारे नीट सांगितलं जातं त्याला म्हणतात संख्या. सम्यक, सम म्हणजे सम्यक, चांगल्या पद्धतीने. सम्यक आख्यायते, सांगितलं जातं. ज्याच्याद्वारे आपण चांगलं सांगतो त्याला म्हणतात संख्या. संख्या म्हणजे नंबर नाही इथे बरं का. अच्छा, तर कशाच्या द्वारे आत्म्याबद्दल चांगलं सांगितलं जातं, तर म्हणे उपनिषद, वेदांत. तर संख्या शब्दाचा अर्थ झाला उपनिषद किंवा ब्रह्मविद्या. हो, याचा काही वेगळाच अर्थ निघाला. सम्यक ख्यायते अनया इति संख्या, उपनिषद इत्यर्थ. याचा अर्थ काय झाला, ज्याच्याद्वारे चांगल्या पद्धतीने आत्म्याबद्दल सांगितलं जातं तो उपनिषद आहे, ब्रह्मविद्या आहे, संख्या. आणि आता सांख्य म्हणजे काय, तर म्हणे या उपनिषदामध्ये ज्या विषयाबद्दल सांगितलंय त्याला म्हणतात सांख्य. आणि कशाबद्दल सांगितलंय, आत्म्याबद्दल. तर सांख्य म्हणजे आत्मा आणि संख्या म्हणजे ब्रह्मविद्या, आत्मविद्या. अर्थ कळला का, म्हणजे फारच कठीण आहे ना. ख्या धातूपासून काय आपल्या मनामध्ये आधीच काहीतरी अर्थ. आता संख्या शब्द फार कॉमन आहे आणि आता इथे अर्थ एकदम वेगळा आहे. आता शास्त्र जर आपण वाचत आहोत तर शास्त्रीय अर्थ घेतला पाहिजे की नाही. जसं वैज्ञानिक लोक, विज्ञानाची काही म्हणजे विषय आहे त्याची एक टर्मिनॉलॉजी असते, मग तिथे त्या शब्दाचा अर्थ तोच घ्यावा लागतो. आता असं वर्क, वर्क WORK, सामान्य अर्थ काय, काम. पण आता तुम्ही जर फिजिक्सच्या क्लासमध्ये बसलाय तर वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता एक समीकरण आहे, बळ जेव्हा आपण लावतो आणि एक वस्तू सरकते मग त्याला काय म्हणतो, शक्ती, वर्क आहे ना, वेगवेगळे. आता केमिकल फॉर्म्युले असतात केमिस्ट्रीमध्ये. मीठ, मिठाला काय म्हणतात, NaCl, सोडियम क्लोराईड, NaC. आता तुम्ही तुमच्या आजीला सांगा जरा सोडियम क्लोराईड वाढ म्हणा, इम्प्रेशन दाखवायला की आम्ही फार शिकलो. आजी म्हणाले काय हा कोणता पदार्थ आहे. आता स्वयंपाकघरात NaCl म्हणायची काही गरज नाही, तिथे मीठ आहे की नाही. असे वेगवेगळे नाव. आयरन, आयरन म्हणजे लोखंड, त्याला काय म्हणतात, Fe. आता असे वेगवेगळे. पाण्यासाठी काय, H2O. एकाला सांगितलं H2O तू म्हण, H2O, तर तो काय म्हणायला लागला, HIJKLMNO, H पासून O पर्यंत, H2O. 2 म्हणजे TO. अरे बाबा, रसायनशास्त्राचा पिरियड सुरू आहे, इंग्रजी भाषाचं नाही. तर H2O चा एक विशिष्ट अर्थ आहे.
असंच वेदांताची सुद्धा भाषा आहे. त्या भाषेप्रमाणे आता एजी म्हणजे सिल्वर असतं ना, एजी म्हणजे चांदी. एजी आता हिंदीमध्ये म्हणजे नवरा बायको एकमेकाला बोलतो, एजी जरा सुनो. कुठलच्या कुठे अर्थ. तर संख्या म्हणजे ब्रह्मविद्या असं ज्याच्याद्वारे सांगितलं जातं आत्म्याबद्दल. आणखी ज्याच्याबद्दल सांगितलं जातं त्याला म्हणतात सांख्य, आत्मा. तर या पहिल्या चरणामध्ये काय सांगतात देव, की मी तुम्हाला आत्म्याबद्दल सांगितलं, आत्मविषयक बुद्धी सांगितली, आणि मी आता सगळे श्लोक तुम्हाला परत आठवण करून दिले. तर सांख्य बुद्धी म्हणतात त्याला. म्हणजे आता मी काय सांगत आहे, योगे तू इमाम शृणु, आता मी तुला योग बुद्धी सांगत आहे. आता इथे बघा गंमत, इथे बुद्धी शब्द जरा तिथे तुम्ही पहा, सांख्ये बुद्धीर योगे आहे ना. तर याची तोड कशी करायची, त्यामुळे सांख्य बुद्धी मी तुला सांगितली, आता मी तुला योग बुद्धी सांगेन किंवा बुद्धी योग सांगेन. हा जो बुद्धी शब्द आहे ना मध्ये आलेला आहे, हा दोघांबरोबर जाईल, सांख्य बुद्धी, बुद्धी योग बुद्धी. तर हा बुद्धी शब्द मध्ये ठेवला आहे, याला संस्कृतमध्ये म्हणतात देहली दीप न्याय. म्हणजे असं, देहली म्हणजे दिल्ली नाही, उंबरठा. उंबरठ्यावर जर तुम्ही एक दिवा ठेवला तर दिवाचा प्रकाश इकडेही होईल तिकडेही होईल. याला म्हणतात देहली दीप न्याय. तर भाषेमध्ये कधी कधी एक शब्द दोन्हीकडे जातो. तर इकडे योग बुद्धी, सांख्य बुद्धी. आता दोन शब्द योग बुद्धी, सांख्य बुद्धी, पण बुद्धी एकदाच इथे म्हणजे लिहिलेली नाही बुद्धीच, दोन वेळा त्याचा उपयोग करायचा आहे. म्हणजे दोन्हीकडे त्याचा अर्थ घ्यायचा आहे. आहे दिवा एक, पण दोन्हीकडे प्रकाश द्यायचा आहे. त्याप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण या सुद्धा जाणल्या पाहिजे. तर आता म्हणे मी योग बुद्धी तुला सांगणार आहे. आणि योग बुद्धी म्हणजे कर्मयोग. इथे योग शब्दाचा अर्थ कर्मयोग. आता योग शब्दाचे हजारो अर्थ आहे. परत प्रसंग काय त्याप्रमाणे गीतेमध्येच प्रत्येक अध्यायालाच योग म्हटलेला आहे. तर योग शब्दाचा अर्थ घ्यावा लागेल इथे कर्मयोग. योग शब्दाचा एक अर्थ असतो अघटित घटना सामर्थ्य, त्याला योग म्हणतात. योग बळाने, आता ज्ञानेश्वर माऊलीने काय योग बळाने त्या भिंतीला चालवलं. कारण तो चांगदेव तो योगी होता, म्हणे ठीक आहे तू योगी आहे तर मी सुद्धा कमी नाही आहे. आणि तू तर जिवंत प्राण्यांवर तुझं काय वश आहे, ताबा आहे, मी तर या निर्जीव भिंतीला. ही अघटित घटना आहे. आता रेड्याच्या मुखातून वेद बजावला. योग. तर असे योगाचे अर्थ वेगवेगळे आहे. तर इथे कर्मयोग आता तू ऐक. बुद्धीर योगे तू इमाम शृणु, इमाम योग बुद्धी शृणु. असं सांख्य बुद्धी सांगितली, आत्मज्ञानाबद्दल सांगितलं, आता कर्मयोग. आता अर्जुन विचारतो की देवा ठीक आहे तुम्ही मला सांगत आहात कर्मयोग, पण आता कर्मयोग ऐकल्याने काय होईल, त्याचा परिणाम काय होईल, फलश्रुती काय त्याची फलश्रुती. देव जणू काय म्हणतो म्हणे मला माहीतच सुद्धा तो विचार आहे. लोकांना काही सांगितलं मनामध्ये, केल्याने काय होईल काय होईल. लगेच म्हणतात बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. जरी ही कर्मयोगाची बुद्धी तू आपल्या जीवनामध्ये आचरणात अंमलात आणली तर काय होईल, कर्मबंधापासून तुझी सुटका होईल. कर्मबंध, कर्मामुळे जे बंधन होत आहे ते नष्ट होते. तेव्हा आपल्या सगळ्यांसाठी भगवंतानी उपाय सांगितला कर्मयोग करा, कर्मबंधन नष्ट होईल. आता कर्मबंध म्हणजे काय,
आता पहा, कोणालाही दोरीनी साखळीने बांधून ठेवलेलं नाही, सगळेजण कसे मुक्त आहे. पण तरी शास्त्र काय म्हणतात, तुम्ही बांधलेले आहात. आणि आपल्यालाही अनुभव आहे, मी बांधलेलो. तर कर्माचं बंधन म्हणजे काय? तर असं आहे, आपण जेव्हा काम करतो, कोणतीही कर्म क्रिया करतो, तर त्याच्यामध्ये आपला स्वार्थ असतो. मला काय मिळेल, किती मिळेल, कसं मिळेल, है ना. स्वार्थ प्रेरित सगळे आपले कर्म असतात. त्यालाच म्हणतात वासना प्रेरित, इच्छा प्रेरित. त्याला म्हणतात काम्य कर्म, कामना प्रेरित. मला या पदावर जायचंय, मला एवढा पैसा मिळवायचा आहे, मला यश मिळवायचंय. तर आता काय होतं, असे हे आपण जे कर्म करतो, या कर्मामुळे आपल्याला एक फळ मिळतं, लक्षात येऊ नाही का. आणि त्या फळाचा आपण भोग करतो, म्हणजे अनुभव करतो. आणि त्याच्यामुळे आपल्या मनावर एक वासना किंवा संस्कार बिंबले जातात, तिचा ठसा उमटतो. परत सांगतो, कर्म केल्याने फळाचा उपभोग केला, मग त्याच्यामुळे एक संस्कार, वासना जे तुम्ही म्हणा, आणि त्याच्याद्वारे मग परत कर्म करण्याची इच्छा होते. तर कर्म, फळ, संस्कार, मग परत कर्म, असं हे चक्र आहे. आणि याच्यामध्ये आपण फिरत राहतो. म्हटलेलं आहे, कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते. भोगासाठी कर्म करतो आणि भोग झाला किंवा परत ते कर्मामध्ये आपल्याला प्रेरित करतो. हे असंच आहे जसं झाडामध्ये फळ येतं, ठीक आहे. एका बीजापासून झाड झालं, बीजापासून, आणि मग त्या फळामध्ये काय, परत एक बीज, आणि त्या बीजेपासून दुसरं फळ. याला म्हणतात बीजांकुर न्याय, दुष्चक्र म्हणतात त्याला, विशियस सर्कल. एकाचं कारण आहे, एकमेकाचे कारण म्हणतात. कर्मामुळे भोग, भोगामुळे कर्म, यालाच कर्मबंध म्हटलेलं आहे. म्हणजे आता याची सुटका कशी काय होईल याच्यापासून, त्यामुळे त्याच्यासाठीच तर कर्मयोग सांगत आहे. जर ते कर्म, लक्ष देऊ नाही का, मी फक्त अहंकारपूर्वक किंवा स्वार्थपूर्वक जे करत आहे ते न करता देवासाठी जर मी करायला सुरुवात केली, तर मग वासना बनत नाही, संस्कार कमी 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 होत जातात, आणि मग ते मोकळं होतं आपण. मग ते भगवान भाष्यकार छान म्हणतात, तत्प्राप्ती उपाय. काय उपाय या कर्मबंधापासून सुटका होण्याची? त्यामुळे निसंगतया द्वंद्व प्रहाणपूर्वकम ईश्वराराधनार्थे कर्मयोगे कर्म अनुष्ठाने समाधियोगे च इमाम अनंतरम एव उच्चमानाम बुद्धी शृणु. याचा अर्थ असा की जे तुम्ही जे कर्म रागद्वेष मुळे करत आहात, मला आवडतं आवडत नाही यामुळे करत आहात, किंवा आपल्या स्वार्थ इच्छा म्हणे हे न करता जर तुम्ही ईश्वर आराधनार्थ, मी देवासाठी करत आहे, म्हणजे कर्म अधिक ईश्वर इज इक्वल टू कर्मयोग. कर्मामध्ये देवाला जोडलं. आपण सगळं काही जोडतो पण देवाला नाही जोडतो. पैसा, हे ते काय काय सगळे आयटम्स आपण, त्याच्यामुळेच गणित चुकतं. जे तिथे एक वस्तू आहे ईश्वर, त्याची जोड न केल्यामुळे कर्माचं फळ दुःख वगैरे येत असतं, बंधन. त्यामुळे असा हा कर्मयोग आहे. आणि या कर्मयोगामुळे कर्मबंधम प्रहास्यसी ईश्वर प्रसाद निमित्त ज्ञान प्राप्त. आता फार सुंदर. कर्मयोग केल्याने काय होईल? मनातील संस्कार कमी 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 होत जातील, आणि मग मनामध्ये ज्ञानासाठी एक वातावरण निर्मिती होईल. कर्मयोगामुळे
एक विशिष्ट पातळीचं मन तयार होतं, शुद्ध मन तयार होतं. आणि शुद्ध मन इज लाईक प्लॅटफॉर्म. त्याच्यावर तुम्ही त्याच्यामुळे ज्ञान मिळवू शकता. जसं जर एरोप्लेन विमानाला जर उतरवायचं आहे तर आधी ती पट्टी पाहिजे ना, बरोबर, काय म्हणतात, धावपट्टी, रनवे. जर ती ठीक नसेल तर विमान असं येईल परत आले, बरोबर नाहीये. तर ज्ञानाला जर आपल्याला उतरवायचं असेल, ज्ञान विमान, तर धावपट्टी ठीक पाहिजे, एकदम स्मूथ पाहिजे. असं जे मन आहे, योग्य मन, हे या कर्मयोगाच्या द्वारे तयार होतं. म्हणून क्रम आहे. आधी साधे कर्म आपले होतात, मग कर्मयोग होतं, आणि मग कर्मयोगामध्ये मनशुद्धी, आणि मनशुद्धी नंतर मग ज्ञान, ज्ञान प्राप्ते. हे म्हणे वाह, हे तर फार छान तुम्ही सांगितलं. तर आता अर्जुनाची उत्सुकता वाढली. म्हणे सांगा सांगा आम्हाला कर्मयोग काय आहे. आता सांगण्यापूर्वी इथे 40व्या श्लोकात देव जो आहे ना काय करतोय, कर्मयोगाची जरा स्तुती करतो. म्हणे एक स्पेशल आहे वस्तू, विशिष्ट वस्तू आहे, त्याचे काय काय गुण आहे ते इथे सांगतात. तुम्ही पाहत असालच मार्केटमध्ये काही वस्तू येते, तर तो जो सेल्समॅन आहे किती त्याचे काय कौतुक करतो, स्तुती करतो, स्वस्त आहे, अशी आहे, तशी आहे. आणि आपण म्हणतो नाही नाही आमच्याकडे सुद्धा अशी वस्तू आहे. नाही नाही, याच्यामध्ये नवीन आम्ही टाकलं, न्यू फीचर, नवीन आहे. साबण आहे तर त्यामध्ये एक्स्ट्रा आहे थोडंसं, अशी थोडीशी त्याची लांबी अशी वाढवतात थोडीशी. त्यांना आपला माल विकायचा आहे तर काही ना काही. एक कुलूप विकत आहे, कुलूप म्हणे विशिष्ट कुलूप आहे. म्हणे काय विशिष्ट आहे, तर म्हणे लॉक करायसाठी याला किल्ली लागते, पण उघडायसाठी किल्ली लागत नाही. वा, मग तो चोरासाठी खूप. आता हे नवीन नवीन फोन, त्याच्यामध्ये हेच असतं की नाही, सतत ते करत राहतात, नवीन नवीन शोध. आता आधीचा फोन तुम्ही पाहा, आत्ताचा फोन, त्याच्यामध्ये असे आधी बटन कसे व्हायचे, आता काय, आणि असं सगळं आता काय, आधी तसं नव्हतं. दिवसभर लोक करत राहतात. तर प्रत्येक वस्तूमध्ये काही ना काही विशिष्ट फीचर. एक घड्याळ आहे, म्हणे घड्याळमध्ये बरंच काही काही दाखवतो. काय तर म्हणे तुम्ही किती चालता, किती कॅलरीज तुमच्या बर्न होतात, हे किती तापमान आहे हे सांगेल, काय 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 काय. फोन सुद्धा तुम्ही याच्याशी बोलू शकता, त्याच्या अशा सुद्धा घड्याळी. तर त्याचप्रमाणे इथे भगवंत काय म्हणतो, मी तुला कर्मयोगाबद्दल सांगतो. एकाने टूथब्रश बनवला, म्हणे इलेक्ट्रिक टूथब्रश. म्हणे याचं काय वैशिष्ट्य, म्हणे तुम्हाला काही करावं नाही लागत, तोच फिरतो असा, नुसतं स्विच ऑन करायचं. माणसांना काही करायचं नाही, दिवसेंदिवस आळस. आणि आता नवीन आणखीन येत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता त्याच्यानंतर काय होईल माहित नाही, सगळं तोच करेल. तर आता इथे देव म्हणतात की कर्मयोगाचं काय वैशिष्ट्य आहे जरा ऐक. सुंदर. हे पहा, जेव्हा नेहमी सांगतो तुम्हाला की व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल जर महिमा तुम्ही ऐकली, त्याचं महात्म्य ऐकलं, तर एकदम बुद्धी जागृत. असं आहे का. तर इथे नेहमी म्हणतात भाष्यकार, प्ररोचनार्थ, म्हणजे इथे नाही लिहिलंय पण दुसऱ्या, त्याची बुद्धीमध्ये आवड उत्पन्न करण्यासाठी देव मध्ये मध्ये काय असे श्लोक टाकतात. तर आता पहा,
कर्मयोगाचं काय वैशिष्ट्य आहे? 3 इथे त्याच्यामध्ये गुण सांगितलाय. सामान्य कर्मापेक्षा कर्मयोग कसा वेगळा आहे. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् नेहाभिक्रमनाशोस्ति त्रायते. पहिला गुण, पहिलं वैशिष्ट्य या कर्मयोगाचं काय आहे. अच्छा, कर्मयोगाचा विस्तार तर आपण पुढे पाहू, कारण कोणाच्या मनामध्ये येत असेल कर्मयोग म्हणजे काय, आधी येत सांगा. म्हणे नाही, आधी तुम्हाला त्याचं महात्म्य सांग, मग कर्मयोग. पण एक अर्थ नुसतं घ्यायचा असेल तर कर्म ईश्वर प्रित्यर्थ जेव्हा आपण करतो त्याला कर्मयोग. ते भरपूर त्याच्यामध्ये म्हणजे विस्तार आहे. पण आत्तासाठी एवढंच समजा, देवासाठी मी जे काही करत आहे. अच्छा, म्हणजे आता याचं काय गुण आहे याच्यामध्ये सांगा जरा. तर म्हणतात न इह अभिक्रम नाशः अस्ति. पहिलं वैशिष्ट्य, याच्यामध्ये अभिक्रम नाश होत नाही. अभिक्रम नाश. आता अभिक्रम नाश, अभिक्रम म्हणजे काय, तर परत इथे भाष्यकार शंकराचार्य काय म्हणतात, अभिक्रम म्हणजे प्रारंभ. ज्या कर्माची मी सुरुवात केली आणि जर मी त्याला पूर्ण केलं नाही तर काय होतं, सुरुवातीचं जे केलेला प्रयत्न तर सगळं वाया जातं, आहे की नाही. पण इथे काय, कर्मयोगामध्ये असं नाहीये. अभिक्रम नाश नाहीये. म्हणजे जर तुम्ही सुरुवात केली आणि पूर्ण केलं नाही तर काही लॉस नाहीये. हो, म्हणजे हे तर काही विशिष्ट. जसं बा आपण औषध घेतो, काय अँटीबायोटिक कोर्स तर पूर्ण करावं लागतं ना. 10 दिवसाचा कोर्स 2 दिवसामध्ये सोडलं तर जे तुम्ही घेतलंय त्याचा काय नाश होऊन जाईल, त्याचं काही फळ मिळणार नाही. जगामध्ये जेवढे असे कर्म आहेत त्याच्यामध्ये असंच आहे. शेती तुम्ही करत आहात, बीज पेरलं सोडून दिलं, काही केलंच नाही, मग काय नष्ट होऊन जाईल बीज. पण कर्मयोगामध्ये असं नाहीये. अजून आपण पाहू याचा अर्थ, पण इथे फक्त मी शाब्दिक अर्थ सांगतो. प्रारंभ करून मी जर सोडलं तर काही त्याच्यामध्ये लॉस किंवा नाश नाही. अभिक्रम नाश न असते. योग विषय प्रारंभस्य न अनेकांतिक फलत्व इत्यर्थ. या योग विषयक कर्म म्हणजे कर्मयोग, याच्यामध्ये हा दोष नाहीये जो सामान्य कर्मामध्ये असतो. आता जर तुम्हाला डिग्री घ्यायची असेल तर 5 वर्षाचा कोर्स करावा लागेल. 1 वर्ष करून सोडून दिलं तर काही मिळेल का? कोणी त्याच्यामुळे जॉब देणार नाही, नष्ट होऊन जाईल. तर अशा अनेक उदाहरण आहे. जागतिक जेवढ्या क्रिया कर्म आहे त्याच्यामध्ये हा दोष आहे, पण इथे नाही. नेहाभिक्रम नाश असतो. कर्मकांड आपण करतो, कर्मकांड सुद्धा पूर्ण करावं लागेल ना. अर्धवट केलं तर कसं काय होईल? तर अशा पद्धतीचं म्हणजे जी कमतरता आहे ती याच्यात नाहीये. दुसरं, प्रत्यवायो न विद्यते. प्रत्यवाय नावाचा जो दोष आहे तो सुद्धा याच्यामध्ये होत नाही. अच्छा, तर प्रत्यवाय काय? आता हे सगळे टेक्निकल शब्द आहे बरं का, एकदम त्या म्हणजे शास्त्रीय शब्द आहे. प्रत्यवाय हा काय दोष आहे? तर प्रत्यवायाचा आत्ता मी सोपा अर्थ सांगतो. विपरीत फळ देणारं कर्म, त्याला म्हणतात प्रत्यवाय. विपरीत फळ देणारं कर्म. जर मी नीट केलं नाही, लक्ष देऊ नाही का,
तर काय होईल? उलट विपरीत फळ, धोका आहे. काही काही असे कर्मकांड आहे जे जर व्यवस्थित केले नाही तर चांगलं फळ देण्याऐवजी काही उलटच फळ. इंद्र शत्रू विवर्धस्व प्रसिद्ध उदाहरण आहे. वृत्रासुर तिथून उत्पन्न झाला. त्या असुरांनी काय यज्ञ केलं कशासाठी? इंद्राला मारण्यासाठी. पण त्यांच्या म्हणण्यामध्ये चूक झाली. इंद्र शत्रू विवर्धस्व, इंद्राचा जो शत्रू आहे तो वाढो असा त्याचा अर्थ पाहिजे होता, पण त्याचा अर्थ उलटा झाला. इंद्र ज्याचा शत्रू आहे त्या इंद्राची शक्ती वाढो असा अर्थ झाला. प्रत्यवाय, चुकीचं फळ. औषध जसं सांगितलंय तसं जर आपण नाही घेतलं, दुधाबरोबर घ्यायला सांगितलंय, मधाबरोबर घ्यायला, तर नाही केलं तर काही वेगळंच फळ. त्या म्हणतात प्रत्यवाय. इथे म्हणून शंकराचार्य उदाहरण दिलं, चिकित्सावत. चिकित्सा म्हणजे वैद्य, म्हणजे औषध. विपरीत फळ. लोक म्हणतात मी औषध तर घेतलं होतं, हे असं काय झालं? अरे केव्हा घेतलं, कसं घेतलं, त्याच्यावर प्रश्न. म्हणून डॉक्टर लोक म्हणतात 3 वेळा जेवणानंतर, जेवणाआधी. जेवणाआधी घेतलं तर एसिडिटी वाढून जात. प्रत्यवाय. अच्छा, आणि प्रत्ययाचा एक आणखी दुसरा अर्थ असतो अकरणे प्रत्यवाय. हा एक छान आहे. अकरणे प्रत्यवाय म्हणजे एक असं कर्म जे न केल्यामुळे मला चुकीचं फळ मिळतं, त्याला म्हणतात प्रत्यवाय. हे काय जरा समजावून सांगा. हे पहा, जनरली काय होतं, चुकीचं काम केलं की चुकीचं फळ मिळतं. तर चुकीचं फळ मिळतं कारण की मी चुकीचं कर्म केलं. पण इथे काय, चुकीचं फळ मिळतं कारण जे मला करायचं होतं ते नाही केलं. अकरणे, चुकीचं करणे नाही केल्यामुळे. आता बघा उदाहरण देतो 2-4. जसं मुलाला शिक्षकांनी काय शिक्षा दिली. आता शिक्षा केव्हा देते? जर काही त्यांनी गडबड काम केलं, चोरी केली, हे केलं, ते केलं, कोणाला काही मारलं, तर ते शिक्षक शिक्षा करतील. पण या मुलांनी काही न करता त्याला शिक्षा मिळाली. का? तर शिक्षक म्हणाले की तू गृहपाठ केला नाही. आता पहा, गृहपाठ त्यांनी केला नाही म्हणजे काही चुकीचं केलं नाहीये, म्हणजे क्रिया एज सच केली नाही, पण जे करायचं होतं ते नाही केलं. तो तर्क करतोय की मी काही केलंच नाही तर मला कसं काय तुम्ही शिक्षा देताय? हे पहा कसं तर्क करतोय. केल्याने फळ मिळेल तर ठीक आहे, पण मी काही नाही केलं. अरे बाबा, हेच तर दोष आहे. चुकीचं काम करणं म्हणजे पाप. आता पण जे कर्तव्य कर्म मी केलं नाही ते पाप नाहीये, पण जे करायचं होतं ते केलं नाही. पाप केव्हा म्हणवलं जाईल? परधर्म मी करत आहे. जे माझं कर्तव्य नाही ते मी जर केलं तर त्याला काय म्हणू? पाप. पण जर कर्तव्य केलं नाही आणि चुकीचंही नाही केलं तर मग त्याला काय म्हणू? म्हणे तू केलं नाही हे बरोबर आहे, पण ही सुद्धा एक चूक आहे. त्याच्यामुळे काय दोष होतो, त्याला म्हणतात प्रत्यवाय. जसं संध्या करणे हे नित्यकर्म आहे. नित्यकर्म न केल्यामुळे जो दोष येतो त्याला काय म्हणतात? प्रत्यवाय. आता तुम्ही संध्या केली नाही तर काही फार मोठा पाप केलेला नाहीये, कोणाला मारलंय की काय केलं नाही, पण ते न केल्यामुळे दोष आलाय, प्रत्यवाय. अजून अगदी सोपं उदाहरण, 10 दिवस मी अंघोळ केली नाही तर दोष येईल की नाही? मी दुसऱ्याला काही त्रासही दिलेला नाही दिला तर आहे,
काय दिलाय म्हणे तुझ्या जवळ मी बसू नाही शकत. हे ठीक आहे. तर स्नान न केल्यामुळे जो दोष आहे त्याला काय म्हणू, प्रत्यवाय. असे थोडे थोडे आहेत पॉइंट्स. पण इथे फक्त सध्या आहे समजा प्रत्यवाय म्हणजे विरुद्ध फळ देणारे कर्म. ठीक आहे. तर कर्मयोगामध्ये तुम्ही घाबरू नका, काही विरुद्ध फळ येणार नाही, चुकीचं फळ मिळणार नाही. प्रत्यवायो न विद्यते. तर दोन इथे छान गोष्टी सांगितल्या कर्मयोगाबद्दल, की प्रारंभचा नाश होत नाही, आणि दुसरं प्रत्यवाय नाही. आणि तिसरं हे सांगून पूर्ण करू. तिसरं असं आहे की स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. स्वल्पमप्यस्य म्हणजे असं की तुम्ही जर थोडाही जर कर्मयोग केला ना, त्याचं फळ छान होतं. जगामध्ये नाही तर चांगलं परिणाम आणण्यासाठी खूप करावं लागतं, तेव्हा जाऊन ते. म्हणजे थोडासाही कर्मयोग केला त्याचा लगेच तुम्हाला काय मिळेल, फळ मिळेल. आणि काय फळ इथे मिळेल, त्रायते महतो भयात्. महान भयापासून काय होईल, मुक्ती होईल. आता कर्मयोग थोडक्यात सांगायचं, सेवा जर तुम्ही केली तर जेवढ्या वेळ तुम्ही करू शकाल करा, आहे की नाही, स्वल्प, त्याचा सुद्धा काय लाभ होईल. आणि उलटा काही दोष नाही, प्रत्यवाय नाही, अभिक्रमनाश नाही. अच्छा, अभिक्रमाचा एक अर्थ मी हा सांगितला की प्रारंभ जो मी केला आहे आणि पूर्ण नाही केला तर काय होईल, नाश होईल. आणि याचा एक आणखीन असा अर्थ आहे, तो सांगून पूर्ण करतो. अभिक्रम म्हणजे काय, जगामध्ये आपल्याला जे काही काम करायचे असतात त्याच्यामध्ये एक क्रम असतो, सिक्वेन्स. तो जर सिक्वेन्स आपण पाळला नाही तर फळ मिळत नाही. आता शेती करायची तर आधी काय, नांगरण करावं लागेल, चालवावं लागेल, जमीन तयारी करावी लागेल, मग त्याच्यामध्ये बीज पेरावं लागेल, मग खत पाणी वगैरे. कोणी उलटच करत आहे तर क्रमाचं पालन करत, आधीच पाणी देऊन टाकलं, खत टाकला, मग बीज. कपड्याचं उदाहरण घ्या. आपण इस्त्री करून छान कपडे घालतो तर त्यामध्ये क्रम आहे की नाही. आधी पाण्यामध्ये टाकतो, साबणाने त्याला धुतो, स्वच्छ करतो, मग वाळवतो, सुकवतो काय म्हणतात, मग इस्त्री करतो. उलट करा जरा, म्हणजे आधी इस्त्री करून देतो, वेळ आहे, मग धुवू त्याला. त्यात क्रम गडबड झाला, अभिक्रम पाळावा लागतो. पूजा करतो आपण, पूजेमध्ये सुद्धा अभिक्रम आहे की नाही. आवाहयामी, मग काय, आसनम समर्पयामी, पाद्यम अर्घ्यम, असं करून मग स्नानीयम, मग नैवेद्यम, उपचार आहे. नाही म्हणे आधी आरती करून घेतो, सुख करता दुःख करता, मग नैवेद्य आणि मग स्नान. देव म्हणतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करत असाल असं आम्हाला माहित आहे. आधी नैवेद्य मग स्नान लोक करतात, आधी जेवण घेतात. जगामध्ये जर नीट फळ पाहिजे तर क्रम पाहिजे. पण कर्मयोगामध्ये असं नाहीये, तुम्ही केव्हाही करू शकता. पण याचा अर्थ असं नाही की उलट सुलट कसंही करा, ही सूट दिली याचा अर्थ असा आहे की तुम्ही घाबरू नका. त्रायते महतो भयात्. ते फार सुंदर आहे. तर जेव्हा आपण देवासाठी काम करतो फ्री माइंडनी करा, त्यात जास्त नियम वगैरे नाहीये. नाही ते जे सकाम कर्म असतात त्यामध्ये फार नियम आहे. या मुहूर्तावर सुरुवात केलं पाहिजे, या दिशेमध्ये तुमचं तोंड असायला पाहिजे, मग काय उपाशी पोटी राहून ते करायचं आहे, 2 दिवस आधी उपवास करायचा मग करायचा आहे, बरेच नियम आहे.
पण इथे असं नाही आहे. म्हणून इथे सुरुवातीलाच देवाने कर्मयोगाची स्तुती केली आणि मग आता पुढे याच्याबद्दल सांगत आहेत ते आता आपण उद्या पाहू. श्लोक वाचून घेतो आपण. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां व्यवसायात्मिका बुद्धि एकेह कुरु व्यवसाय. जर तुम्हाला विचारलं की आजचा काय विषय होता तर 2 वाक्यात काय सांगाल तुम्ही? कर्मयोगाचं वैशिष्ट्य सांगितलं. त्याच्या आधी आतापर्यंत सांख्ययोग सांगितलं देवानी, आता कर्मयोग सांगितलं. आणि कर्मयोग केल्याने काय मिळेल? कर्मबंधापासून मुक्ती. थोडंसं रिवाइज केलं पाहिजे म्हणजे विषय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि.